हॅलो डिअर स्टुडंट्स, कसे आहात सगळेजण. आज हा व्हिडिओ आम्ही सीए कोर्स आणि सीए फाउंडेशन बॅचची इन्फॉर्मेशन देण्यासाठी तयार करत आहे. सो ज्या स्टुडंट्सना चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे आणि पुढच्या 5 वर्षानंतर एक बेस्ट करिअर सेट करायचंय, त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल होईल ही खात्री मला आहे. सो स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन तर आपल्या सगळ्यांना असेल की व्हाय सीए. काही लोकांना याचा आन्सर माहित असणार आणि काही लोक याचा आन्सर सर्च करत असतील, पण डायरेक्टली रेडीमेड आन्सर आपल्याला मिळणार नाही. तर आपल्याला 3 गोष्टी हव्या असतात: लव्ह, रिस्पेक्ट अँड मनी. यातला लव्ह आणि रिस्पेक्ट ह्या तर इंटँजिबल आहे, सो त्या मेजर करणं डिफिकल्ट आहे. पण मनी वी कॅन मेजर इट. सो चार्टर्ड अकाउंटंट झाल्यावर आपल्याला साधारण किती इन्कम मिळेल, किंवा जर आपण जॉबला लागलो तर किती सॅलरी मिळू शकेल, तर त्याचा एक रफ अंदाज यावा म्हणून मी इथं अमाऊंट कोट करतोय. सगळ्यात लहान 6 डिजिट फिगर पासून सगळ्यात लहान 7 डिजिट फिगर पर्यंत आपलं मंथली इन्कम राहू शकतं. म्हणजे 12 झाल्यानंतर साधारण 4.5-5 वर्षामध्ये तुम्ही हा कोर्स कम्प्लीट केला तर तुमचं अॅन्युअल पॅकेज हे साधारण 12 लाखाला स्टार्ट होऊन अगदी 50-60 लाखापर्यंत जाऊ शकतं. बाकी चार्टर्ड अकाउंटंटला मार्केटमध्ये रिस्पेक्ट आहे, आणि मग आपण झाल्यावर आपल्या फॅमिलीकडून, फ्रेंड्स, रिलेटिव्ह कडून आपल्याला प्रेम हे मिळणारच आहे. तर या तिन्ही गोष्टी जर आपल्याला ऍश्युअर करायच्या असतील तर पुढची 5 वर्ष झोकून देऊन मेहनत करून आपल्याला चार्टर्ड अकाउंटंट व्हायला पाहिजे. आता सीए व्हायचं असेल तर आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट करायला लागेल आणि त्याचे रिटर्न्स किती मिळतील हे 2 टर्म्स मध्ये आपण बघू. एक तर किती वेळ लागणार, आणि दुसरं यासाठी किती खर्च आपल्याला येईल. तर जर आपण टाइमचा विचार केला तर वी हॅव टू स्पेंड 4.5 इयर्स अप्रॉक्सिमेटली. आपण 5 वर्ष पकडलं तरी चालू शकेल. आणि ह्याचा खर्च आहे साधारण 4 ते 5 लाख रुपये, म्हणून मी ऍव्हरेज 4.5 लाख पकडलेला आहे. अँड इफ यू कन्सिडर द रिटर्न्स, then if you will become chartered accountant by the age of 22, 23, then actually there is no limit for the returns, but you can work for next 35 to 40 years. And if you are getting the basic salary or starting salary of 18 lakhs per annum, then on the basis of inflation and Excel, with the help of Excel, I can assuredly tell you that you will get around 50 crores total income. मला असं वाटतंय की आज एवढा ॲश्युअर्ड इन्कम भारतातला कुठलाही कोर्स अपवादानं न देऊ शकेल. त्यामुळे जर तुमची मेहनत घ्यायची तयारी असेल तर डेफिनेटली तुम्ही सीए कोर्सच सिलेक्ट करावा. तुम्ही सायन्सचे असला तरी कॉमर्सला येऊ शकता, कॉमर्सचे असाल तर बेस्टच आहे. सीए कोर्स हा तुमच्यासाठी कम्पॅरेटिव्हली सोपा जाणार आहे, फक्त आपली मेहनत घ्यायची तयारी पाहिजे. तर आपण चेक करूया या सीए कोर्सचा रोडमॅप काय आहे. आपण स्टार्ट करू. सीए कोर्सला स्टार्ट होतं 12th नंतर. तुम्ही जर हा कोर्स करणार असाल तर सीए फाउंडेशन पासून. सीए फाउंडेशन आपली पहिली एक्झाम आहे असं आपण म्हणू. त्याच्यानंतर दुसरी एक्झाम येते सीए इंटरमिजिएट, ही आपली सेकंड स्टेप आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण देणार आहे सीए फायनल, जी आपली लास्ट स्टेप आहे. जर आपण पिरियडचा जर विचार केला तर सीए फाउंडेशनची एक्झाम आपण देऊ शकतो. खरं तरी 2 अटेम्प्ट आहेत, मे आणि सप्टेंबर. पण मे अटेम्प्ट हा फारच गडबडीचा होईल, त्यामुळे सप्टेंबर 2025 मध्ये, म्हणजे साधारण 6 महिन्यांनी तुम्ही फाउंडेशनची व्यवस्थित तयारी केली, ती पास आउट झाला की नेक्स्ट सप्टेंबरला तुम्हाला सीए इंटरमिजिएट देता येईल. आता सीए इंटरमिजिएट मध्ये ऍक्च्युली 6 सब्जेक्ट्स आहेत, पण सीए इन्स्टिट्यूटनं तुम्हाला 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्ही 3 सब्जेक्टचा एक ग्रुप देऊ शकता, त्याच्यानंतर 3 सब्जेक्टचा दुसरा ग्रुप देऊ शकता. सो तुम्ही ग्रुप वाईज देऊ शकता किंवा बोथ ग्रुप ऍट अ टाइम देऊ शकता. कोणते ग्रुप द्यायचे किंवा ऍट अ टाइम बोथ ग्रुप द्यायचे का नाही याचा विचार आपण फाउंडेशन झाल्यावर, इंटर चालू झाल्यावर करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला 2 वर्ष आर्टिकलशिप करायचे, ज्याच्या अंडर आपल्याला सीएनच्या फर्म मध्ये काम शिकायचं आहे आणि ज्याच्या अगेन्स्ट आपल्याला स्टायपँड मिळणार आहे. अँड द लास्ट स्टेप इज द सीए फायनल. फायनली यू विल बिकम चार्टर्ड अकाउंटंट. ही आपली एक्झाम येणार आहे साधारण मे 2029 मध्ये. सो आपण जर आत्तापासून विचार केला तर एक्झॅक्ट 4.5 वर्ष पिरियडमध्ये तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट कोर्स कम्प्लीट करू शकता. आणि त्यामुळे आपण जर डेटचा विचार केला तर यू कॅन बिकम चार्टर्ड अकाउंटंट बाय ऑर बिफोर 15 जुलै 2029.
जे स्टुडंट्स आता 12th एक्झाम देत आहेत त्यांनी हे डेट नक्कीच लक्षात ठेवावी, 15 जुलै 2029. ओके, इज दिस क्लिअर? सो लव्ह, रिस्पेक्ट आणि मनी मिळण्यासाठी आपल्याला या 3च परीक्षा द्यायच्या आहेत. सीए फायनलला पण सीए इंटरमिजिएट प्रमाणे 6 सब्जेक्ट आहेत. त्यात पण तुम्ही 3 सब्जेक्टचा एक ग्रुप देऊ शकता किंवा बोथ ग्रुप देऊ शकता. जो प्लॅन तुम्ही 28ला करू शकता. ठीक आहे. हा, आर्टिकलशिप पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यानं तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, तेव्हा तुमचा सीए फायनलचा अटेम्प्ट हा मे 29ला येऊ शकेल. आता यातल्या पहिल्या स्टेपकडे लक्ष देऊया. जे स्टुडंट्स आता 12th एक्झाम देत आहेत किंवा जे बीकॉम करतायत FY SY, तर त्या सर्वांसाठी सीए फाउंडेशनची परीक्षा आपल्याला सप्टेंबर 2025 मध्ये देता येईल. ठीक आहे. नाव लेट्स चेकआउट अबाउट द सीए फाउंडेशन कोर्स. सीए फाउंडेशन कोर्सला टोटल 4 सब्जेक्ट्स आहेत. त्यातला पहिला सब्जेक्ट आहे सीएचा बेसिक अकाउंटिंग. दुसरा सब्जेक्ट आहे सीए कोर्सचा फाउंडेशनचा कंपॅरेटिव्हली चॅलेंजिंग बिझनेस लॉज. तिसरा सब्जेक्ट आहे आपला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. आणि चौथा सब्जेक्ट आहे बिझनेस इकॉनॉमिक्स. आता क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग आणि स्टॅटिस्टिक्स. यामध्ये मॅथ्स 40 मार्काला, लॉजिकल रिझनिंग 20 मार्काला आणि स्टॅटिस्टिक्स 40 मार्काला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की सीए कोर्सला ऍग्रिगेट पासिंग 50% आहे आणि सब्जेक्ट वाईज पासिंग जे आहे ते 40% आहे. म्हणजे आपल्याला 4 पेपरमध्ये आउट ऑफ 400 200 प्लस मार्क्स मिळायला पाहिजेत, पण प्रत्येक सब्जेक्टला 40च्या वर मार्क्स मिळायला पाहिजेत. सो 2 सब्जेक्टला 60, 2 सब्जेक्टला 40 पडले, यू आर गोइंग टू पास. सर्व सब्जेक्टला 50च्या वर पडले, यू आर गोइंग टू पास. पण जर 3 सब्जेक्टला 50 पेक्षा जास्त पडले आणि जर एखाद्याला 40 पेक्षा कमी पडले, तर तुम्हाला सर्व 4 पेपर्सना रिअपिअर व्हायला लागेल. पण जर आपण चांगला स्टडी केला तर आपल्यावर ही नौबत येणार नाही. आपण 200 प्लस मार्क्स पाडू. यातले पहिले 2 सब्जेक्ट जे आहेत, पेपर 1, पेपर 2 अकाउंटिंग आणि लॉ, हे सब्जेक्टिव्ह पेपर आहेत. 100 मार्क्सचा पेपर येणार, 3 तासामध्ये पेपर सॉल्व्ह करायचे. पुढचे जे 2 पेपर आहेत ते म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि इकॉनॉमिक्स. हे 2 पेपर ऑब्जेक्टिव्ह पेपर्स आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स वाले पेपर्स आहेत. ओके, एक क्वेश्चन असणार, 4 ऑप्शन असणार, आपल्याला करेक्ट सिलेक्ट करायचं आहे. पण याच्यामध्ये सिलेक्ट करताना बी केअरफुल, आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. किती आहे निगेटिव्ह मार्किंग? तर एक क्वेश्चन चुकला तर -0.25. 4 क्वेश्चन चुकले आपले तर 1 मार्क आपला जाणार. पण जर आपण क्वेश्चन सॉल्व्हच केला नाही तर मात्र आपले मार्क्स जाणार नाही. इज दिस क्लिअर? ओके, दिस इज अबाउट द सीए फाउंडेशन कोर्स. 4 पेपर्स, 400 मार्कांची एक्झाम, आपल्याला 200 प्लस मार्क्स मिळवायचे आहेत. ओके, आता जी आमची बॅच सप्टेंबर 2025 साठी चालू होते त्याचे काही फीचर्स मला तुमच्याबरोबर शेअर करायचे. ह्या बॅचचं आमचं ड्युरेशन आहे मार्च टू सप्टेंबर. वी आर गोइंग टू स्टार्ट द बॅच ऑन 20th मार्च अँड आवर टायमिंग्स आर 9 AM to 4 PM. आपण दररोज प्रत्येक सब्जेक्टचं एक लेक्चर घेणार. ओके, अकाउंटन्सी, लॉ, QA आणि इकॉनॉमिक्स. ओके, त्याची भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार. मध्ये 1-2 ब्रेक्स असणार आहेत. ओके, काही वेळ तुम्हाला अकॅडमीमध्ये बसूनच रायटिंग प्रॅक्टिस करायचंय. बेसिकली इट इज इम्पॉर्टंट फॉर द लॉ सब्जेक्ट. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सर फाउंडेशनची इन्व्हेस्टमेंट किती आहे? तर फाउंडेशनमध्ये आपण 3 प्रकारच्या खर्चाचा विचार करू. एक तर आपली रजिस्ट्रेशन फी जी आहे 9,200 रुपये. त्याच्यानंतर अकॅडमीची फी जी आहे 33,000 फॉर दिस 6 मंथ्स. याच्यामध्ये ट्युशन फीज, त्याच्यानंतर नोट्स, त्याच्यानंतर टेस्ट, त्याच्यानंतर सर्व प्रकारचे रिपोर्ट्स, चार्ट्स आणि युनिफॉर्म, ऑल थिंग्स आर इन्क्लुडेड इन द ट्युशन फीज. आणि फायनली किरकोळ खर्च आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्या एक्झाम फीज, ते आहे 1,500. सो जर आपण टोटल विचार केला तर आपला फाउंडेशनचा खर्च आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे लेस दॅन 50,000. ओके, फॉर द फर्स्ट लेवल. टोटल 3 एक्झामचा मिळून मी तुम्हाला सांगितलेलं आहे अराउंड 4.5 lakhs. त्याच्यामध्ये मी स्टायपेंड कन्सिडर करत नाही. जर तो कन्सिडर केला तर आपली अमाऊंट कमी होणार आहे. ठीक आहे, सो इज दिस क्लिअर? ओके, नाउ व्हाय BPA? हा एक मोठा क्वेश्चन आपल्या सगळ्यांना पुढे येईल. तर तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असेल तर कोल्हापूरमध्ये
सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी कुठली अकॅडमी आहे, तर ती ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमी आहे. तुम्ही जर आमचे रिझल्ट बघितले, मी फक्त मागचे 5 रिझल्ट तुमच्यासमोर डिस्प्ले केलेले आहेत. तर 2021 मध्ये आमचा स्टुडंट अथर्व खटावकर 311 मार्क्स पडून कोल्हापूर सेंटरला टॉप आला. 2022 मध्ये आपला स्टुडंट अवधेश लवटे यानं 338 मार्क्स पडले आणि त्यानं परत एकदा कोल्हापूर सेंटर टॉप केलं. 2023 मध्ये आपला स्टुडंट ज्याचं नाव अथर्व खटावकरच आहे, हा, पण तो ईश्वरपूरचा आहे, त्यानं परत एकदा कोल्हापूर सेंटर टॉप केलं विथ 333 मार्क्स. त्याच्यानंतर आपला जो ऑल टाइम टॉपर आहे तो आहे निनाद जोशी. निनाद हॅज स्कोर्ड 361 मार्क्स. सो दीज आर ऍक्च्युअली अ मेरिट स्कोर, पण सीए फाउंडेशनला मेरिट लिस्ट लागत नाही. सो निनाद गॉट 90% ऑफ द मार्क्स. आणि त्याच्यानंतर 2024 मध्ये आपला स्टुडंट अनुज गुरव गॉट 296 मार्क आउट ऑफ 400. अनुजला प्रिपरेशनला फक्त 3च महिने मिळालेले, अदरवाइज ही माइट हॅव ऑल्सो स्कोर्ड मोर दॅन 350 मार्क्स. So these are the toppers for the last 5 batches, and let me tell you, these are best results in Kolhapur. प्रत्येक बॅचला साधारण आमच्याकडे 50 ते 60 स्टुडंट्स असतात आणि प्रत्येक बॅचचा आपला रिझल्ट हा 60% पेक्षा जास्त असतो. तो आम्हाला 75 ते 100% पर्यंत न्यायचा आहे. त्यासाठी काही गोष्टी यावर्षी आम्ही बॅचमध्ये ऍड केलेल्या आहेत. सो वी आर स्टार्टिंग दिस बॅच ऍज डिस्कस्ड अर्लियर ऑन 20 मार्च 2025. 9 ते 4 आपली टायमिंग आहे आणि तुम्हाला याच्यासाठी डेमो लेक्चर्स पण अवेलेबल होऊ शकतात. थोडस सब्जेक्ट वाईज टॉपर पण बघू. 4 सब्जेक्ट आहेत ऍज वी नो. पहिला आहे अकाउंटिंग, ज्याला आपला टॉपर 92 पर्यंत गेलेला आहे. यावर्षी आम्ही तो क्रॉस करू. दुसरा सब्जेक्ट आहे लॉ. थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, चॅलेंजिंग सब्जेक्ट आहे. इंग्लिशमध्ये आपल्याला लिहायचं आहे, लिगल लँग्वेज आहे. सो इथं आतापर्यंत आपला टॉपर 78 पर्यंत गेलेला आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे, दे कॅन डेफिनेटली स्कोर 60+. सो निनाद हॅज स्कोर्ड 100 आउट ऑफ 100 मार्क्स. And the business economics, this is also one of the good and scoring subject in the CA foundation, where our topper is 95 marks. आपल्याला सर्व पेपरला 50 पेक्षा जास्त पाडायचे आहेत, पण हे टॉपर्स आहेत. तर आपण पण चांगली प्रिपरेशन केली तर डेफिनेटली आपण प्रत्येक पेपरला 60, 70, 80 या आसपास मार्क पाडू शकतो. ओके, चलो. नाव बीपीएचे आणखीन काही फीचर्स मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे वी आर गोइंग टू कंडक्ट टाइमली टेस्ट. टेस्टल्या वीकली असतील, फोर्टनाईटली असतील, मंथली असतील, जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे. फर्स्ट मंथ मध्ये आम्ही वीकली टेस्ट घेऊ एका सब्जेक्टच्या, नंतर वीकली टेस्ट घेऊ 2 सब्जेक्टच्या, त्याच्यानंतर मग एक टर्मिनल होईल, रेग्युलर टेस्ट होतील आणि पूर्ण सिलेबस झाल्यावर आपल्या 2 मॉक टेस्ट होतील. सी इन्स्टिट्यूटची एक मॉक टेस्ट. अशा आपण जर 3 एक्झाम दिल्या तर डेफिनेटली आपल्याला सप्टेंबर 25 ला येणारी एक्झाम ही सोपी जाणार आणि आपण पास होणारच. या सर्व टेस्टचं प्रॉपर इव्हॅल्युएशन होईल. तुम्हाला सजेस्टेड आन्सर दिले जातील. तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत, व्हेअर यू आर वीक, ते तुम्हाला सांगितलं जाईल, त्याचं रिपोर्टिंग केलं जाईल आणि तुम्हाला इम्प्रूव्ह करायला स्कोप राहील. ओके. त्याच्यानंतर सर्व सब्जेक्टशी रिलेटेड आपण एक्झाम ओरिएंटेड नोट्स देऊ, चार्ट्स देऊ, क्वेश्चन बँक देऊ, काही ऍडिशनल क्वेश्चन देऊ. ओके, ज्या सगळ्यांची आपण प्रिपरेशन केली, प्लस आपण आपलं मॉड्यूल व्यवस्थित केलं तर आपला स्कोर इझिली 200+ होऊ शकतोय. या वर्षीपासून आपण रेकॉर्डेड लेक्चरची फॅसिलिटी पण देतोय. जर आपलं लेक्चर काही रिझनमुळे मिस झालं, देन यू विल गेट द रेकॉर्डेड लेक्चर. आपण ऑनलाईन प्लस ऑफलाईन सपोर्ट देतोय. ऑफलाईन सपोर्ट म्हणजे इथे यायचंय आपल्याला. काही कारणामुळे आपल्याला इथे येणं जमणार नसेल तर तुम्ही आधी जर परमिशन घेतली तर तुम्हाला ऑनलाईन एंट्री पण आहे. तुम्ही लेक्चर ऑनलाईन अटेंड करू शकता. बट वी ऑब्व्हियसली रिकमेंड कम हिअर, लिसन द लेक्चर, क्लिअर युअर डाऊट्स अँड देन गो टू होम. आणि त्याच्यानंतर बॅच झाल्यानंतर साधारण आपण 10-15 ऑगस्टच्या आसपास बॅच संपू. आपण काही दिवस डिफिकल्ट टॉपिकची रिव्हिजन घेऊ, आपल्या मॉक टेस्ट घेऊ आणि मग सप्टेंबरच्या मिडला तुम्ही एक्झाम देऊ शकाल. ओके, सो दीज आर आवर फीचर्स. नाउ आफ्टर listening these features, you might be confident that yes, we will join BPA and we can pass foundation exam in first attempt with very good marks. Okay, so तुम्हाला कुठलेही डाऊट्स असतील then we are obviously ready to help you. ओके, हा आमचा ऑफिसचा नंबर आहे, इथं तुम्ही कॉल करू शकता. बेटर वे, तुम्ही आमच्या अकॅडमीला व्हिजिट देऊन जे काही डाऊट्स असतील ते आपले क्लिअर करू शकता. कोल्हापूरमध्ये राजारामपुरीमध्ये आमची अकॅडमी आहे, नियर डॉमिनोज पिझ्झा. ओके, आपली वेबसाईट आहे, त्याच्यावर पण काही तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मिळेल.
आपलं युट्यूब चॅनल आहे, ह्याच्यावर काही लेक्चर्स आम्ही अपलोड करत असतो. ते लेक्चर्स तुम्ही बघू शकता. काही लेक्चर्स फाउंडेशनशी रिलेटेड डेमो लेक्चर्स आम्ही आता अपलोड करतोय नेक्स्ट वीक मध्ये. हे पण तुम्ही चेक करू शकता आणि BPA ला येऊन ऍडमिशन घेऊ शकता. ओके, सो दिस इज अबाउट द CA कोर्स, CA Foundation and Academy in brief. Okay, I appeal all sincere students, come here, join BPA and become CA in next 4.5 years. Okay, so let me finish this small session with a great thought of Swamiji. Okay, स्वामी विवेकानंद काय म्हणताय? अपना जीवन एक लक्ष्य पर निर्धारित करो, चार्टर्ड अकाउंटेंट। अपने पूरे शरीर को उस लक्ष्य से भर दो, हर दूसरे विचार को अपनी जिंदगी से निकाल दो, यही सफलता की कुंजी है। ओके, सो जर आपण पुढची 4-5 वर्ष फक्त CA KCA याच्यावर फोकस केला, तर पुढच्या 5 वर्षानंतर ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट वी विल गेट लव, रिस्पेक्ट अँड अ बेस्ट इन्कम फ्रॉम द society and from everyone. Okay, so with this I want to end my session. I appeal all of you to join BPA and become CA. Thank you very much. Take care, be healthy, be wealthy and be happy.